रामकृष्ण हरी मैत्रिणी. तर हे बघा, दुसरीकडून शिवून आणलेला ब्लाऊज आहे हा. आणि कस्टमर बोलले की हा गळा खूपच डीप होते, तर बघू शकता गळा. तर आता ह्याला थोडासा पॅच लावायचा आहे. तर चला म्हटलं तुम्हाला पण लक्षात येईल की असा गळा डीप झाल्यासाठी ह्याला कसे पॅच लावू शकता, काय नाही कमी गळा करायचा असेल तर चला मी दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. या चला मैत्रिणी, आता पॅटर्न तयार करायला घेऊया. म्हणजे छोटा गळा करायचा आहे आपल्याला, आणि छोटा गळा करण्यासाठी आपल्याला पॅटर्न करावंच लागेल. तर हे बघू शकता, ह्याप्रमाणे असं पेपर कॅनव्हास घ्यायचं, आखून घ्यायचं आणि त्याला कटिंग करून टाकायचे मापाप्रमाणे, आणि दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे उलटसुलट होणार नाही. आणि इस्त्रीने चिटकवून घ्यायचे, आणि आहे त्या आकाराने आपल्याला कटिंग वगैरे व्यवस्थित करायची. आणि आता तो भाग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. कोणता जो पॅटर्नचा भाग आहे समोरचा, त्या भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे केलं तरी चालेल तुम्ही. कारण कसं, आपल्याला मोठा गळा झालेला त्याला काहीतरी आयडिया करून छोटा गळा करावाच लागेल. तर हे बघा, असं इथं शिवून घ्यायचं आणि एक दाबटीप देणं गरजेचं आहे हा प्रत्येक शिलाईला, तरच फिनिशिंग येते. तर मी अशी दाबटीप देते, तुम्ही पण देत जावा, कारण दाबटीपनं ना फिनिशिंग एकदम प्रॉपर येते, छान. आणि आहे तो भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि दुसरं पण त्याच तशाच आकाराने कटिंग करायचं आहे. पण इथं काय झालं माझं थोडं गडबड झाली, कारण मी मार्किंग केलं त्या बाजूला शिलाई मारली नाही, दुसऱ्याच साईडने शिलाई दिलेली आहे. तर मग काय करायचं आपल्याला, तो भाग उसवून परत दुसऱ्या साईडने शिलाई द्यायची, कारण ना आपला शेप नाही बदलायला पाहिजे. मग शेप चेंज झालं की आकार सगळा असा बिघडतो ना, वेगळा जातो, ह्याचा पार्ट वेगळा आणि त्याचा पार्ट वेगळा. तर तसं होऊ नये म्हणून आपल्यालाच थोडासा कुटाणा झाला तर झाला, शिलाई काढून परत एकदा व्यवस्थित मारून घ्यायची. हे बघा, ह्याप्रमाणे. आणि आता आपल्याला असे पॅच टक करायचे आहे. तर पहिलं काय करायचं, आपल्याला पर्ल पिन घ्यायचे आहेत आणि पर्ल पिननं व्यवस्थित लावायचे आहे. म्हणजे कसं, हे हलणार वगैरे काही नाही. आणि असंच लावाल तर तुम्ही थोडंसं इकडं इकडं होऊ शकतं, मग आपला पॅच आहे ना तो थोडा बिघडू शकतो. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे पर्ल पिन लावून घ्यायच्या आहेत, हे असं. आणि नंतर शिलाई द्यायची आहे, म्हणजे काय, ते हलणार नाही, एकदम छान फिनिशिंग बसेल आणि आपला गळा पण छोटा होईल. तर आता बघा, हे एवढ्यावरच काम आपलं भागणार नाही. तर आता मध्ये पण छोटंसं उघडं दिसतं, त्याच्यामुळं त्याला पण पॅच आपल्याला करायचा आहे. तर हे बघा, इथं दोन्ही साईडने शिलाई मारून झालेले आहेत आणि मधला पॅच आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही ना असं डिझाईन पण करू शकता, जे आहे ना आपल्याला नवीन ब्लाऊजला करायला पण खूप छान. आता हा गळा मोठा झाला आहे म्हणून मी थोडीशी आयडिया केली डोक्याने, काहीतरी करावं म्हटलं. पण हे डिझाईन पण पॅटर्न पण खूप छान होतो. तुम्हाला शेवटी झाल्यासच लक्षात बसेल की हा पॅटर्न पण कसा होईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. आणि नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच म्हणजे यूट्यूब चॅनेलला तुमच्या भेटतील. तर हे बघा, इथं आपण डिझाईन केलेले आहे आणि परत पलपिन लावायचे आहे. पलपिन लावल्याशिवाय काम होत नाही, कारण काय, ते निसटतं आहे ना, मग निसटलं की सगळं फिनिशिंग खराब होऊन जाते आणि इकडं तिकडं होतं. तर पलपिन लावण्याचं गरजेचं आहे. आणि पॅटर्न इथं आपला तयार. कसा वाटला मैत्रिणींनो, कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की पॅटर्न तुम्हाला कसा वाटला. आणि तुमचे पण गळे असे मोठे मोठे झाले असेल तर तुमच्या टेलरला नक्की शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.